जय कृष्ण हरे
रज लागता सहज संत चरण रज गोविंद महाराज त्यांना साथ करून उत्तम नरवणे. संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता
चरण राज लागता सहज संत चरण राज लागता सहज संत चरण राज लागता संत चरण राज लागता वासनेचे बीजा जळोनी जाये वासनेचे बीजा जळोनी जाये मग राम नामे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे वासनेची बीज जळोनी जाई वासनेची बीज जळोनी जाई मग राम नामे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे संत चरण राज लागता सहज संत चरण राज लागता सहज संत चरण राज लागता संत चरण राज लागता वासनेचे बीजा जळोनी जाये वासनेचे बीजा
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामी उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे सुख गडोगडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामी उपजे आवडे मग राम नामी उपजे आवडे सुख गडोगडी वाढू लागे मग राम नामी उपजे आवडे सुख गडोगडी वाढू लागे तुका मने साधन सुलभ गोमटे तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नामी उपजे आवडी मग राम नामी उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नमो ज्ञानेश्वरा
साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आमचे हनुमंतराय दास्यत्व खरं कसं करावं निकट दास्यत्व हनुमंतरायाने केलं. या आमच्या ग्रामदैवत हनुमंतराय यांना वंदन करतो. आमचे पांडुरंग परमात्मा, आमच्या मुक्ताबाई, या परिसरातले पाटलोबा महाराज, अजून या परिसरातले जे काही धर्मक्षेत्रे जे आहेत त्या सर्वांना वंदन करतो. आणि आमचे हनुमंतरायानं जितकं निकट दास्यत्व केलंय तितकं निकट दास्यत्व आपण जर केलं पाहिजे. आपण हनुमंत शरण गेलं पाहिजे की शरण 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 हनुमंता. मज दावया सुबाट. आमचे हनुमंतराय बल बुद्धी उपासना यांचं सुरेख मिलन म्हणजे आमचे हनुमंतराय. हनुमंतरायाने दास्यत्व केलं आणि हनुमंतरायाने दास्यत्व केल्यामुळं प्रभुरामचरण त्यांना पाहायला मिळाले. आणि आपलं आढळ असं स्थान असं एकही गाव शिल्लक नाही की ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाहीये किंवा एका गावात 4-4 आपण आपल्या गल्लीत वगैरे सुद्धा असे हनुमंतरायाचे जागोजाग मंदिर असले पाहिजे जातात. अशा हनुमंतरायाला मी पुन्हा सुद्धा शरण जातो. त्यांना मी लीन होतो. ठाला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाची धुलिकन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्या मनात काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार हे जे षडविकार येतं हे षडविकार आपोआपच कमी होतात. आणि हा अभंग घ्यायचं कारण मला आनंद वाटला, समाधान वाटलं. माझी पूर्वजन्माची पुण्याई म्हणून कदाचित धर्मनाथ बीज निमित्त ही सेवा मला मिळाली. याला अनेक अनेक कारणं, अनेक पुरावे माझ्या हृदयात स्थिर आहेत. या धर्मनाथ बीज निमित्त आपली कीर्तन सेवा आणि तुकोबरायाने संतांच्या चरणाचं रजकणाचं महत्त्व कसं आहे हे प्रतिपादन केलं पाहिजे. आणि मग आपल्या ठिकाणी रामाच्या नावाची आवड प्राप्त होते, रामाची गोडी प्राप्त होते, रामाची गोडी प्राप्त होते. आणि रामाची गोडी प्राप्त झाल्यानंतर सिम्पटम्स काय येतात तर आपल्या हृदयात रामरूप प्रगट होतं, कंठ सद्गदित होतो. आणि तुकोबराय सांगतात की साधन सोपं आहे, फारच सोपं आहे व फारच राम 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 राम. तो राम राम म्हणायचं ना, मारा 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 रामा 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 होऊन जाईल. तुम्ही काही म्हणा काही म्हणा काही म्हणा, सर्व कार्य करता हरी बोला, तुम्हाला हरीची प्राप्ती होईलच. साधन सोपं आहे, फार सोपं आहे, फार सोपं आहे. पण परिउपदिष्टे पूर्वपणे तुमचं क्रियामान प्रारब्ध जे आहे ते मागचं सबळ असेल तर तुमच्या मुखात रामनाम येणार, नाही तर नाही येणार. म्हणजे तुकोबाराने सांगितलंय की रामाचं नाव येण्यासाठी, भगवंताचं नाम सुनण्यासाठी आपला उदाहरणासाठी काय पाहिजे तर आपण सतत रामाचं नाव घेतलं पाहिजे. रामाचं नाव घेण्यासाठी काय पाहिजे तर संतांच्या चरणाची धुलिकन आपल्याला प्राप्त झाले पाहिजे. तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अभंगाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा परिहार. या नवनाथ ग्रंथाच्या पोथीच्या निमित्तानं आणि आपल्या धर्मनाथ बीज
निमित्तानं आपल्या या मडी सदृश्य, चिंचोली सदृश्य, मायंबा सदृश्य आणि माझ्या पंढरपूर सदृश्य, आळंदी सदृश्य असं हे उखळी बुद्रुक उखळी खुर्द तालुका गंगाखेड जिल्हा बीड जिल्हा परभणी या आपल्या उखळी गावामध्ये नवनाथ ग्रंथाचं महत्व, नवनाथ ग्रंथाचं प्रतिपादन. आणि नवनाथ ग्रंथ कसा आहे? आपला उद्धार करणारा आहेच. तुम्ही 34 अध्याय वाचा, 5 वाचा, 3 वाचा, 8 वाचा, काही वाचा. कारण कसं आहे माहिती आहे का? खडी साखरेसारखं आहे. खडी साखर कशी आहे? खडी साखर आता गोळ्यात खडी साखर जा, इकून खाला तरी गोड लागणार, इकून खाला गोड, इकून कुणकुणी खा ते गोडच लागणार. तसं कथा कल्पतरू म्हणजे नवनाथ ग्रंथ आपल्याला असलेलं पाहायला भेटतं. या मध्ये आपल्या गावातील वैभव अशा प्रकारचे हनुमान महाराज केंद्रे यांच्या चरणी लीन होतो. याशिवाय सर्वच गावकरी ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई आमचे सद्गुणी अशा प्रकारचे गायक मंडळी सर्वांच्या चरणी लीन होतो. आमचे छोटेसे माझ्या नातवासारखे पण गुणीजन अशा प्रकारचे मृदंगाचार्य महाराज यांच्या चरणी लीन होतो. याशिवाय रघुनाथ महाराज फुगनर चोपदार आणि आपल्या सर्वांच्या विनयकरी महाराज या सर्व चरणी लीन होतो. त्रिविक्रम राजा प्रयाग नगरीमध्ये अत्यंत समाधानाचं, आनंद ज्याला आपण रामराज्य म्हणतो, असं रामराज्य करणारा त्रिविक्रम राजा सत्शील, सत्प्रवृत्तीचा आणि सर्व जनतेचे सुख दुःख आपलेपणाने वाटून घेणारा आणि सर्व जनतेच्या मनातला अशा प्रकार राजा. या राजाचं अकाली देहावसान झालं आणि सर्व जनता, सर्व प्रजा खऱ्या अर्थानं माझ्या घरात कोणतरी गेले, माझं कोणतरी गेले असं घाय मकलून आक्रंदन त्यांचं चालू होतं. आणि ह्या आक्रंदनाच्या वेळेला मच्छिंद्रनाथ गोरखनाथ महाराज तिथं वाटचाल करताना कळालं ह्या राज्यावर उदास कळा आली. घराची कळा अंगण सांगतं हे असं झालं काहीतरी. मग जनतेनं घाय मोकळं काय जनते झालं, महाराज काय करावं, अवघड झालं. अहो आमचं मुलगा मेल तर बरं झालं असतं, आमचं हे मेल तर बरं झालं, ते मेल बरं झालं, पण 1000 मेले चालतील पण 1000चा पोशिंदा मरता कामा नये. आणि मग सर्वांनी विनंती केली की राजांना आमचा राजा आम्हाला परत द्या, आमचा राजा आम्हाला परत द्या, आमचा राजा आम्हाला परत द्या. आणि मग मच्छिंद्रनाथ यांनी विचार केला की ठीक आहे, फार वाटायले. गोरक्षनाथांनी त्याला आग्रह केला की बाबा पहा. आणि नंतर पाहिलं तर आपला देह असतो ना, हे देह काळाच आहे. मग हे देह टाकून दुसरा त्याने अंगीकार केला. नंतर मात्र पुन्हा एकदा हे शक्य नाही. मच्छिंद्रनाथ महाराजांनी देह प्रवेश करून 12 वर्षे राज्यकारभार केला. आणि धर्मनाथ यांच्या जन्मानिमित्त या निमित्त आपण धर्मनाथ बीज साजरी करत असले आपल्याला पाहायला भेटतं. पन्नास वर्षापूर्वी माझ्या आईनं मला आठवतंय की धर्मनाथ बीजच्या वेळेला ती त्यावेळेस थोडं द्यायची, तांदूळ गहू इतका थोडं आणि ते धर्मनाथ बीज आमच्या गावात साजरी व्हायची. कदाचित माझा हा रोल आहे, माझी भूमिका आहे, माझी भावना आहे, माझी अभिलाषा आहे.
आज मला जी कीर्तन सेवा भेटली ही माझ्या धर्मनाथ महाराजांची, माझ्या नवनाथ महाराजांची, मच्छिंद्र महाराजांची ही पूर्वजन्मी माझ्या आईनं जी काय थोडी थोडी सेवा केली ना, त्या सेवेचं फल म्हणून कदाचित ना निश्चितच मला ही सेवा भेटली असावी अशी माझी दृढ धारणा आहे. ठारा विठ्ठल माझ्या कीर्तन परंपरेप्रमाणे माझी विनंती की आपले जे यजमान आहेत त्यांनी यावं आणि प्रसाद घेऊन जावं. कोण असेल यजमान तर मला फारशी माहिती नाही. धन्यवाद. बरोबर. महाराज की जय. भगवान बाबा की जय. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संताच्या चरणाचे रजकण, संताच्या चरणाचं धुलिकण आपल्याला प्राप्त झालं तर आपला उद्धार होतोच. शब्द ऐकायचा. आपला उद्धार होण्यासाठी फक्त संतांच्या चरणाची रजकण धूल आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. म्हणून ती धुलिकण प्राप्त करण्यासाठी आपण नवनाथ पोथी श्रवण करतो. आतापर्यंत आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर 100% आपला उद्धार होतोच. मागचं झालं ते झालं, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आपले 40 मिनिटं संपलेत. माझ्या समजुतीप्रमाणे माझी विनंती आहे, आपण आतापर्यंत हजारो कीर्तन ऐकले आहेत. आपण आजपर्यंत हजारो कीर्तन ऐकले आहेत, पण आजचं कीर्तन शब्द समजून घ्यायचे तर शब्दामागची भावना समजून घ्यायची आणि उद्यापर्यंत विचार करायचा आणि परवा दिवशी शक्य असेल इच्छा असेल तर आचरण करायचं. कारण आचरण केल्याशिवाय आपल्यात वर्तन परिवर्तन होणार नाहीच. नाही नुसतं ऐकणे सोडून देणे, ऐकलं सोडून देणे कौरव. 10 शब्द झाले, 20 झाले, 40 झाले, 50 झाले, किती झाले पिढ्या. पण बाबा रे, उद्धार आपला कधी व्हायचा? एकच करायचं आजच्या कीर्तनात. हे पहा, मला कीर्तन येत नाही, मला जमत नाही, मी सरळ साधा माणूस आहे. तुम्हाला कळत असेल गायकांना सगळ्या कळतं की मला गायनाचं अ क कळत नाही. खरे हे बघ, झाकून काय जे आहे ते खरे, जे आहे ते सर्व उघडे. गायनात सारे ग पद जे काय राग रागीन जे असतात तिला मला काहीच कळत नाही, काय ठेका कळत नाही. पण
आचरण 100% करायचंच, ही लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, माझ्या पूर्ण कीर्तनात कुणाचाही उपमर्द करणं माझा उद्देश कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. पण मी माझ्याबद्दल बोलन ते 100% सत्यच नाही. जळायचे अगोदर स्वतःला जाळून घ्यायचे, अगोदर स्वतः वागायचे. बोलता वाटे सोपे, करणे करता काय सांगते असो. तर संताच्या चरणाचं रजकण, संत कोणला म्हणतो आपण? संताच्या चरणाचं रजकण आपल्याला मिळालं आणि लक्षात ठेवायचं, देवाची प्राप्ती करून घ्यायची आपल्याला. मला पांडव परमात्मा पाहिजे, सगळं पाहिजे, मला समाज वाटलं, हनुमंतराव पाहिजे, सगळं देव. खरं सांगा, हे तुमचं गाव आहे का? हे साक्षात मडी सारखं गाव आहे, साक्षात पंढरपूर सारखं गाव आहे. त्याचे अनेक कारण माझ्या हृदयात आहेत. मला खूप बोलायचं, खूप माझी भावना खूप आहे. या साक्षात मडी गावामध्ये, साक्षात पंढरपूरमध्ये, आमच्या भगवानगडामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य यामुळं आपल्याला संताचं चरणाचं धुलीकण पाहायला भेटतं. देव, तुम्हाला देव पाहिजे, मला देव पाहिजे, देवाची प्राप्ती करून घ्यायची आपल्याला, मला. तर केवळ संताच्या माध्यमातून देवाची प्राप्ती. मला एक आचारसंहिता दिलेली, प्रत्येक वारकऱ्याला दिलेली, प्रत्येकाला, साधू संतांना, प्रत्येकाला, सगळ्याला वारकऱ्याला दिली. पण माझ्या पुरतच मला बोलायचं, कारण दुसऱ्याचं बोलण्यात मला अधिकार नाही. मला माझा उद्धार करायचा आहे. तुकोबरायाची मला आचारसंहिता दिली आहे, ती ही, जे ते कीर्तन करावे, ते अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टावर सेवाशी श्रम मागू नये दाना, आणि तुका म्हणे द्रव्ये घेती देती तेही नरका जाते. तुकोबरायानं मला जी आचारसंहिता दिलेली आहे, आचारसंहिता ही दिलेली आहे की जिथं कीर्तन करायचंय तिथं पाणी प्यायचं नाही. आता बार पाणी शहराची गरज आहे, पाणी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तट्टावर सेवाशी तृण मागू नये जाणं. आता पहिल्या काळात महाराज लोक घोडागाडीवर यायचे, महाराज लोक आज तशी यायचे, मग सांगायचे वा की आम्हाला घोड्या